नमस्कार. आता आपण विरारमध्ये उपस्थित आहोत. विरारचा हा ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणारा प्रभाग क्रमांक 12 मध्ये आता आपण उपस्थित आहोत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं प्रभाग क्रमांक 12 चे जे उमेदवार आहेत डॉमिनिक रुमावत सर, त्यांच्याशी आपण बोललो होतो आणि जाणून घेतलं होतं कशा प्रकारे जो हा प्रभाग आहे त्याला स्वच्छ, अतिस्वच्छ या गोष्टीसाठी बनवण्यासाठी त्यांना अनेक रेकॉर्ड ब्रेक त्यांनी केलेले आहेत. तर आता आपण चारही उमेदवारांशी बोलणार आहोत. हा जल्लोष, ही गर्दी जी तुम्ही पाहताय ही बहुजन विकास आघाडीची आहे. एक वर्ष सत्तेच्या बाहेर राहिलेली बहुजन विकास आघाडी एक वर्षानंतर देखील तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ही नागरिकांची गर्दी त्यांच्यासमोर जमली आहे. म्हणजे कुठेतरी 9 तारखेनंतर बनणारं वातावरण हे आतापासूनच म्हणजे अगदी 5 तारखेपासूनच बनताना दिसून येते. म्हणजे कदाचित विरार पश्चिमेला ही प्रभाग क्रमांक 12चा निकाल हा बहुजन विकास आघाडीच्या बाजूने लागतोय का असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. आपण उमेदवारांकडून जाणून घेऊया. जे कालच्या दिवसामध्ये आपण एका उमेदवाराकडून जाणून घेतलेलं, आता आपण चारही उमेदवारांकडून जाणून घेऊया नेमका प्रभाग क्रमांक 12चा कायापलट करण्यासाठी ते आता कसे सज्ज आहेत. आपल्यासोबत आता रंजना तळेकर मॅडम आहेत. रंजना मॅडम, तुम्ही माजी नगरसेविका राहिलेले आहात, तर काय प्रवास आहे आणि आता कशा सज्ज आहात? कारण एक वर्षापासून बहुजन विकास आघाडी सत्तेच्या बाहेर राहिलेली आहे आणि इतकी गर्दी, काय काय प्रवास राहील? माननीय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, प्रथम महापौर प्रवीणाताई आणि युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने, तसेच माझे सगळे कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या आशीर्वादाने मी आज पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज आहे. कारण आपण लोकांशी कामं केलेले आहेत, लोकांशी जनसंपर्क आहे आणि जनसंपर्क असं म्हणजे फक्त कामं वगैरे नाही, तर शैक्षणिक दृष्ट्या कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही गावागावात सॅनिटायझर म्हणजे कोरोनाच्या गोळ्या वगैरे आम्ही शिबिरं घेतली की बऱ्याच जणांना ब्लडचा आम्हाला उपयोग होत होता, म्हणजे ते पण आम्ही सर्व शिबिरं वगैरे घेतली. आणि काही आता जी मुलं आहेत ती विवाह कॉलेजला शिक्षणासाठी असतात, त्यांच्यासाठी आपण बरेचपैकी प्रयत्न केलेले आहेत. एक मोठा हल्ला तुमच्यावर झाला, त्यानंतर पण तुम्ही खचला नाहीत, काय सांगाल? आता कसं वाटतंय राजकारणामध्ये परत कमबॅक करून? जो हल्ला झाला तो झाला, पण माझे जे स्थानिक लोक आहेत त्यांचा आशीर्वाद, मग माझ्या स्थानिक सगळ्यांनी माझ्यासाठी खूप प्रार्थना केली. माननीय आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या आशीर्वादामुळे मी पुन्हा, माझा हा पुनर्जन्म आहे. माझ्या आईचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, माझ्या वडिलांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. पुन्हा हे मला असं बळ दिलं पुन्हा की पुन्हा तू काम करायला सज्ज व्हा. खरं तर बघायला गेलं तर आमच्या हा सर्व जाती धर्म आमचा जो समाज आहे त्यांनी मला सांगितलं की ताई तू पुन्हा उभी राहा, आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत. म्हणून मला हे त्यांचा पाठबळ मिळालं, माझं एकटीचं काहीच नाही. जेव्हा आपल्या स्थानिक लोकांचं पाठबळ असतं किंवा आमदारांचं आपलं नेतृत्व आपल्या पाठीमागे असतं ना, तेव्हा काम करण्याची मजा खूप येते. नक्कीच. जसं की आता मॅडमने सांगितलं, स्वप्नीजी तुम्हाला विचारू इच्छिते की आता त्यांनी म्हटलं की आमदारांचं पाठबळ होतं, आता काय वाटतं 15 तारखेला जनतेचा पाठबळ मिळेल? तुम्हाला आता ही गर्दी बघूनच म्हणजे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जी सर्व समाजाकरता जे एकोपा घेऊन म्हणजे सर्व समाजाला न्याय दिलेला आहे, त्यामुळे एवढी जी गर्दी आहे ही सर्व समाजाची आहे. आणि माझ्या मागे आगाशी बोळींच सगळे एकदम पाठबळ घेऊन उभे आहेत, त्याच्यामुळे विजय आमचाच होणार आहे. नक्कीच. पण समोर जे आहे भाजप सारखा बलाढ्य पक्ष आहे आणि त्यांनी पण आपले 4 उमेदवार उतरवलेले आहेत, त्यात तर बहुजन विकास आघाडीच्याच माजी नगरसेविका पण आहेत. आम्हाला कोण हरू शकत नाही, फक्त ईव्हीएमच हरू शकते, दुसरं कोणच हरू शकत नाही आम्हाला. बहुजन विकास आघाडीचा किती मतांची तयारी आहे बहुजन विकास आघाडीची या प्रभागामध्ये? आम्हाला प्रत्येकाला 20,000च्या वरती मताधिक्य आम्हाला इथे मिळणार आहे, त्याच्यामुळे आम्ही इथून निश्चित आहोत. आणि या सर्वांचा साथ आहे, त्याच्यामुळे आम्ही एकदम फिक्स म्हणजे आमची मतं आहेत तिकडे. काय सांगाल कामांबद्दल जर विचारलं गेलं तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये तुम्ही निवडून आल्यावर सर्वप्रथम काय काम कराल? मी पहिला वटारगावचं पाणी एकदम सरळ काढण्याचा प्रयत्न करणार. नंतर आपल्या बोळींवरून जी ट्रॅफिक होते पुरापडतून नवीन रस्ता विरारला काढणार, त्याच्यापर्यंत आम्ही पुढाकार घेणार आहोत. मॅडम, तुम्हाला विचारू इच्छिते, आपल्यासोबत ज्योती म्हात्रे मॅडम पण आहेत. मॅडम, काय सांगाल महिला म्हणून? आता जसं रंजना तळेकरांनी आधी पण कामं केलेली आहेत, तर महिला म्हणून काय वाटतं, सर्वप्रथम काय काम करायचं आहे तुम्हाला या प्रभागासाठी? नमस्कार, मी ज्योती म्हात्रे. माझा चेहरा सगळ्यांसाठी नवीन आहे. मी ह्यांच्या जोडीला राहून सगळी कामं करणार आहे आणि महिलांसाठी तर त्यांची सुरक्षितता ती महत्त्वाची आहे, त्याचा विचार करेन. रस्ते, पाणी, लाईट या सगळ्या गोष्टी, तसेच त्यांचे बचत गट, त्यांच्या आरोग्याविषयी ज्या आहेत
ते मी करण्याचा प्रयत्न करेन. नवीन कुठेतरी राजकारणामध्ये तुम्ही नवीन आहात, चेहरा नवीन आहे आणि कुठेतरी जनतेला नवीन चेहरा ओळखायला वेळ लागतं. जसं हे सगळे आपापल्या विभागात धुरंधर राहिलेले आहेत, तर आता तुम्ही नवीन चेहरा आहात, तर नवीन असला तरी पण युवकांसाठी काहीतरी करण्याचा नेहमी मानस असतोच नवीन चेहऱ्याचा. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास ठेवूनच मला हे पद दिलेलं आहे, तर मी नक्कीच प्रयत्न करेन. म्हणजे जास्तीत जास्त आपण सर्वांनीच जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून आपल्या पक्षाने आपल्यावर ठेवलेला विश्वास आपल्याला सार्थ करून दाखवायचा आहे, त्यासाठी प्रयत्न असेल. नक्कीच. कालच्या दिवसामध्ये आपण ज्यांची बातमी केली होती ते डॉमिनिक सर आणि आता डॉमिनिक सरांशी आपण काल पण बोललो होतो. स्वच्छतेचा रेकॉर्ड ब्रेक त्यांनी कुठेतरी पार करतानाच पाहायला मिळाला आपण या प्रभागामध्ये, या विभागामध्ये. तर काय सांगाल सर, कालच्या दिवसामध्ये आपण बरंच काही काही जाणून घेतलं तुमच्याबद्दल, पण आता जेव्हा ग्राउंड लेवलवर, कोर लेवलवर जी प्रचार सध्या सुरू आहे, काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे जनतेचा? तुम्ही हे बघतच असाल किती कार्यकर्ते आमच्या बरोबर आता आहेत. आम्ही काय असं बाहेरून आणलेले नाहीत, इथले स्थानिक कार्यकर्ते आणि आमच्यासाठी प्रचार करतायत. आणि ते कसे अंतःकरणातून करतात की आम्हाला निवडून आणायचे 4 जण. तुम्हाला माहिती आहे 115 पैकी 107 आमचे होते, 107 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे एक 1.5 वर्षात जे काय झालं ना, या 1.5 वर्षात लोक अजून कंटाळली. 107 मधले अनेक तिकडे पण गेले, तर काय वाटत काय जे असे काय ज्यांनी कधी कामच नाही केलं, आज त्यांना माहिती पडलं की आमचे श्रेष्ठ यांना तिकीट देणार नाही, तिकीट मिळणार नाही, की आपण आपल्या विभागात काम नाही केलं. हिला 2दा का दिलं? ओपन जागेवर का दिलं? ओपन जागेवरती आदिवासी बाईला का दिलं? ते याच्यासाठी दिलं, मी कामं पाहून दिलं. मी 12 हिंदू सदस्य पंचायत समिती, मी एकटाच कॅथलिक आणि मला सभापती केलं. ते काहीतरी आमच्या ज्येष्ठ जे आहेत त्यांचं काहीतरी असेल ना की याच्यात कर्तृत्व आहे, तेव्हा म्हणून दिलं ना. मी एकटाच कॅथलिक होता आणि जे विरोधात होते 4 काँग्रेसचे ते विरोधात होते, तरी मला एकट्याला सभापती केलं. अशा काही गोष्टी असतात, तेव्हा ही अशी लोक मागे राहतात. तुम्ही कालचा आमचा तलाव बघितलं असेल की इतर जगे तुम्ही इकडे फिरत असाल बघितलं असेल, हे सगळं आमदारांच्या हितेंद्र ठाकूर यांच्या कृपेमुळेच झालेलं आहे. भले ते पिक्चर मध्ये येत नाही, रील नाही, पण रीलचं काम आम्ही करत नाही. काही लोक रीलचे आता कामं करायला, आम्ही ते रीलचं वगैरे कामं करत नाही, कारण आमचे काम बोलते. तेंडुलकर सांगायला नाही लागत ग्राउंडवर. मी ब्रबॉलला स्टेडियमला सेंचुरी मारली की मी वानखेडेला स्टेडियम मारली, त्याची बॅट बोलली पाहिजे, आमचे काम बोलतात. धन्यवाद सर. आपल्यासोबत आता आपल्यासोबत आता माजी नगरसेवक अजित नाईक पण आहेत. अजित नाईकजी, तुम्हाला तिकीट नाही मिळालं तरी पण तुम्ही इतक्या उत्स्फूर्त प्रतिसादाने इथे आलेला आहात, तर काय सांगाल? तुमच्या चेहऱ्यावर पण तितकाच आनंद आहे जितका यांच्या चेहऱ्यावर आहे. नाही, तिकीट मिळालं नाही असा विषय नाहीये. नवीन चेहऱ्याला संधी मिळणं अतिशय गरजेचं आहे. आणि परिस्थिती इतकी बेकार होती की इथले तिकडे दलबदलू होते आणि आमचा विश्वास आमच्या पक्षावरती आणि पक्ष नेतृत्वावरती आहे. आणि या लोकांनी सांगितलं की सर्व धर्म समभाव असा आमचा पक्ष आहे, त्या नेतृत्वाला आम्ही महत्व देतो, ना की खांद्यावर घेतलेल्या जिम्मेदारी ते जरी असले तरी आम्ही निभावणार आहेत आणि आमचे तितकेच अधिकार राहणार आहेत. म्हणून त्या वृत्तीने मी इथे उभा आहे. आणि हा जो तुम्ही जनसमुदाय बघता, हा सर्व स्थानिक आहे. मी बोईंचा, माझा आधीचा वॉर्ड 3 ठिकाणी विभागला गेलाय. मी 3 ठिकाणी अर्धा तास, 1 तास धाव मारतोय का, तर आपला प्रत्येक उमेदवाराला आपला सपोर्ट मिळाला पाहिजे आणि तो बहुमताने निवडून आला पाहिजे, हाच त्यामागचा उद्देश आहे. आणि यांनी आता सांगितलं की तेंडुलकर, आमचे प्रत्येक जण तेंडुलकर आहेत, विराट कोहली आहेत आणि आता नवीन आलेले तो सूर्यवंशी, त्यानंतर आमच्या वाळुंजातला म्हात्रे, हे सर्व जे आहेत असे, ते सर्व आमचे उमेदवार हे बॅटीने 4-6 मारणारेच आहेत आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला 16 तारखेला बहुमताने दिसेल. हो नक्की. सर तुम्ही इथून जा, इथून तुम्ही व्हा पुढे. जसं की आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात इथे जो आहे तो जनसमुदाय जमलेला आहे. या ठिकाणी बीजेपीचा विरोध किती आहे माहिती नाही, पण बहुजनसाठी जे प्रेम किंवा इतका विश्वास इतक्या वर्षापासूनचा आहे तो नक्कीच मात्र भरपूर आहे. त्याचं कारण म्हणजे 1 वर्ष जरी बहुजन विकास आघाडी सत्तेच्या बाहेर राहिली असली तरी पण कुठेतरी पुन्हा एकदा आपला पक्ष हा सत्तेत आला पाहिजे असा विश्वास ठाम असल्याने हा जनसमुदाय इथे जमलेला आहे. पाहण्यासारखं असेल 15 तारखेला निकाल कोणाच्या बाजूने लागतो. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 12 मध्ये हा जनसमुदाय जो इतक्या मोठ्या प्रमाणात बहुजन विकास आघाडीचं समर्थन करतोय, बहुजन विकास आघाडीच्या पाठीशी आता किती बळ आणि किती ताकद आणि किती संख्या इथून जमा होते.